प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, घरात शिरून ब्लेडनं गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न. पुण्याच्या पठारे वस्ती चंदननगर परिसरातली घटना. वर्ध्यातल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरण, डॉक्टरची संशयास्पद भूमिका उघड, पोलिसांनी केली अटक. प्रकरण माहिती असून सुद्धा पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप. नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी धर्म परिवर्तनाच्या कटात नीदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नीदावर पोलिसांनी वाढवले कलम. भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार. पुढच्या आठवड्यामध्ये पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज. एसआयटीकडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू. नाशिक म्हाडा घोटाळ्यामध्ये आतापर्यंत मोठी कारवाई. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला अटक. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळेलाही गुन्हे शाखेकडून अटक. आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलावू. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप. राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द. अण्णा द्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत. अण्णा द्रमुकचा एक गट पोहोचला पुदुचेरीच्या रिसॉर्टवर. टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णा द्रमुकमध्ये फूट. अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष यांची नावं मंत्रिपदाच्या यादीत. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचं नाव आघाडीवर. रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री. चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपचा आरोप. भाजप नेते अर्जुन सिंग यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच. कोलकात्यामध्ये भाजप आमदार पियुष कनोडी यांच्या भावाची हत्या. कुटुंबियांचा आक्रोश. भाजपकडून मुंबईतल्या नगरसेवकांना शेवटची संधी. सर्वसाधारण सभेला सत्ताधारी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं तंबी. विरोधकांना वडाळ्यातल्या पुनर्विकास प्रस्तावाला रोखण्यात आलं होतं यश. आमचा पक्ष भाजप विरोधातच राहणार. भाजपनं एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ. पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. आमदार अक्षय कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. राहुरी पोटनिवडणुकीतल्या विजयानंतर पहिल्यांदाच घेतली भेट. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं अक्षय कर्डिलेंचं अभिनंदन. नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध. हरकती आणि सूचना नोंदवा, कामगार मंत्र्यांचं आवाहन. नसरापूर घटनेनंतर पोक्सो आरोपींवर पुणे पोलिसांची करडी नजर. 2 किंवा अधिक गुन्हे असलेले 37 आरोपी पोलिसांच्या देखरेखीत. एकूण 193 संशयितांची स्वतंत्र यादी तयार. गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक. विमानतळावरच्या दोन्ही धावपट्ट्या बंद. धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमानसेवा बंद. मुंबईमध्ये शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट जारी. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला सुद्धा इशारा. मालेगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 14 गावं, 28 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. वाशिममध्ये आरोग्य केंद्राच्या राखीव जागेवर अतिक्रमण. अतिक्रमणाकडे नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. आम्ही सशस्त्र दलाच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची पोस्ट.